नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या सोशल मीडियावर कर्जमाफीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कर्जमाफीबाबत या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत। चला तर सर्वप्रथम आपण तो व्हिडिओ पाहूया। जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। आज हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे कर्जमाफीचा। नेमकी कशी कर्जमाफी होणार आहे, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे, किती लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये डायरेक्ट लाईव्ह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, ती बघणार आहोत। यांनी सुद्धा असे म्हटले आहे, जे शेतकरी कर्ज भरू शकत नाही अशा शेतकऱ्यांना आम्ही 1 जानेवारी 2024 पर्यंत सरसकट कर्ज माफ करणार आहोत। उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितले आहे की बाकीच्या राज्यांपेक्षा जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये कर्ज माफ करत आहोत। याच्या अगोदर सुद्धा कर्जमाफी झाली होती, परंतु त्यामध्ये मोठी वाढ आता झाली आहे। मागच्या कर्जमाफीपेक्षा या कर्जमाफीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे। चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला, तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रनी जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबनी 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते। अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील,
पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे स्पष्ट झाले आहे की लवकरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून 9 वर्षाला शासनाकडून कर्जमाफीच्या स्वरूपात मोठी भेट शेतकरी वर्गाला मिळणार आहे. मात्र याबाबत अधिवेशन काळात घोषणा करण्यात आली आहे. लवकरच याचा GR सुद्धा शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेतकरी बंधूंनो, अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.